त्यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी आहे। प्रांजल खेवरकरला जामीन मंजूर झाला। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, 2 महिन्यानंतर प्रांजल खेवरकरला जामीन मंजूर झाला आहे। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवरकरला अटक करण्यात आलेली होती। अखेर प्रांजल खेवरकरला जामीन मंजूर झालेला आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। थेट जाऊयात पुण्याला, आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। निलेश, प्रकरणामध्ये जर बघितलं तर 2 महिन्यानंतर प्रांजल खेवरकर आहेत त्यांना जामीन मंजूर झालेला आहे। ड्रग्ज प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती। त्यांच्यासोबत 6 जण सुद्धा ताब्यात होते। मात्र या प्रकरणानंतर रोहिणी खडसे यांनी उच्च न्यायालयात सुद्धा धाव घेतली होती। मात्र तिथेही फार काही यश आले नाही। मात्र आज पुणे न्यायालयामध्ये त्यांना अर्जावर सुनावणी झाली। त्यानंतर त्यांना आज जामीन मंजूर देण्यात आलेला आहे। काही अटी शर्तीवर हा जामीन आहे तो पुणे कोर्टाने मंजूर केलेला आपल्याला पाहायला मिळतं। तर या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर प्रांजल खेवरकर जे आहेत ते एका हॉटेलमध्ये पार्टी करतानाच त्या वेळेस निदर्शनास आलं होतं। त्यामध्ये ड्रग्जचं सेवन मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता या ठिकाणी नाकारण्यात आली नव्हती। त्या अनुषंगाने पुणे पोलीस तपास करत होता। अगदी निलेश, या सगळ्यामध्ये आपण बघतोय प्रांजल खेवरकरला जामीन मंजूर झालाय, मात्र सुटका होणार आहे का जेलमधून त्यांची? खरं तर जामीन आता मंजूर झालेली आहे। आता ते बघावं लागेल, कारण वकिलामार्फत ते सुटकेचा अर्ज सुद्धा या ठिकाणी दाखल करतील। पण शक्यता नाकारता येणार नाही। ज्या अर्थी पुणे कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे त्या अर्थी त्यांची सुटका होणार हे जवळपास निश्चित झालेले। त्यामुळे आता कायदेशीर बाबी पाहून या प्रकरणावर बोलता येईल। त्यामुळे आता 2 महिन्यानंतर प्रांजल खेवरकरांची सुटका होती हे महत्वाचं आहे या प्रकरणात। धन्यवाद निलेश, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।